उन्हाळ्याचा दिवस चालू आहे तर बटाट्याचं वेफर्स करून ठेवणार आहेत. मी 2 किलो बटाटे आणलेले आहेत. पाण्यामध्ये भिजून पूर्णपणे स्वच्छ धुवून घेत आहे सालटा काढण्यासाठी. बिना तुरटी वापरता मी वेफर्स करणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्णपणे सालटा काढून घेतलेला आहे. हे पहा, हे बघा, वेफर्स करण्यासाठी पूर्णपणे किसून घेतलेलं आहे. किती छान गोल गोल झालेले आहेत. आणि मी हे पाण्यामध्ये ह्याला टाकत आहे. रात्री 10 वाजता करत आहे मी हे रात्रभर भिजून ठेवणार आहे. हे पहा किती छान पडलेले आहेत, पातळ पातळ आणि गोड. काळं पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये भिजून घालत आहे किसलेले बटाटे. हे बटाटे क्रॉस असल्यामुळे वेफर्स चांगलं पडत नाही. मी याला हे अर्ध कापून ह्या रीतीने ह्या साईडनी वेफर्स करायचं आहे. गोल आणि खूप छान पडतात वेफर्स. हे बघा, वेफर्स करण्यासाठी पूर्णपणे किसून घेतलेलं आहे. किती छान गोल गोल झालेले आहेत. आणि मी हे पाण्यामध्ये ह्याला टाकत आहे. रात्री 10 वाजता करत आहे मी हे रात्रभर भिजून ठेवणार आहे. तर हे पूर्णपणे किसून घेतलेलं आहे बटाटे. हे पहा, पाण्यामध्ये भिजवत आहे मी. हे रात्रभर भिजून ठेवायचं आहे. हे 10-10:30 वाजता केलेले आहे मी. हे बघा, नाही ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि नाही ह्याच्यात तुरटी टाकायचं आहे. बिना मिठाचं आणि बिना तुरटीचं करायचं आहे. आणि सकाळी उठून पाणी ठेवून उकळून करताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तेव्हा मी व्हिडिओ बनवते सकाळी. तर हे रात्रभर भिजून ठेवायचं आहे असं. हे बघा किती छान आलेले आहेत. 2 किलोचा बटाटे आणले होते मी. 2 किलोचं पूर्णपणे किसून मी स्वच्छ पाण्यात धुवून आणि त्याचा सालटा काढून पाण्यात भिजून ठेवत आहे. तुम्ही पण रात्रीच करा, भिजून ठेवा रात्रभर खिसून. ह्याच्यावर पातळ कापड झाकून घ्यायचं आहे आपल्याला रात्रभर. सकाळी उठले की काढायचं हे कापड. हे पहा, काढलेले आहे मी आता कापड. रात्रभर खूप छान भिजलेले आहेत. सकाळचं 9:30 वाजत आहे. सगळं काम करून मी हे करत आहे. हे पहा, खूप छान भिजलेले आहेत. आता मी तर पाणी उकळण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बरोबर. हे पहा, आणि त्याच्यामध्ये हे जाड मीठ घालायचं आहे चवीसाठी. पाण्यात मी फक्त मीठच टाकलेलं आहे. पूर्ण पाणी उकळायला पाहिजे. झाकण लावून सोडायचं आहे. पूर्ण पाणी उकळले की त्याच्यामध्ये हा किसलेले बटाटे टाकायचे आहेत. बिना तुरटी न वापरता भिजून ठेवलेलं आहे. बघा किती छान आहेत पाण्यात. तर हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. तुम्ही कसं करता ते पण कमेंटमध्ये सांगा. हे बघा किती छान भिजून घातलेले आहे मी थंड पाण्यामध्ये. तर हे पहा, पाणी आता उकळत असेल. हे बघा, पाणी उकळायला लागलं आहे. मी आता हे उकळत्या पाण्यात ते किसलेले बटाटे सोडणार आहे. गॅस बारीक करून घेतले आहे मी.
पाठीमागं बांधकाम होत असल्यामुळं आवाज जरा हे येत आहे. हे पूर्णपणे उकळत्या पाण्यात हे टाकून टाकताना गॅस बारीक करायचा आहे. फक्त पाण्यात मीठ टाकायचं आहे. मीठ शिवाय काही सुद्धा टाकायचं नाही आहे. गॅस फुल ठेवले. आता मी छोटंसं उलटण घेऊन जास्त फिरवून घ्यायचं नाही आहे. हे पहा, फक्त एक उकळसाठी आपल्याला ठेवायचं आहे. एक उकळ आलं तर गॅस बंद करून वरती झाकण ठेवून बंद ठेवायचं आहे एक अर्धा घंटासाठी. हे पहा, गॅस फुल ठेवले, उकळ आलेलं नाही आहे. हे पहा, बारीक उकळ सोडलेला आहे. आता पूर्ण गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्याच्यावर झाकण टाकायचं आहे. असं हे अर्धा तासासाठी सोडायचं आहे याला झाकण बंद करून. तर अर्धा तास झालेला आहे. मी वरती घेऊन जात आहे वाळवण्यासाठी. पहा, वरती आलेला आहे. मी झारीने असं एका कॉटन कापडावर हे असं काढून घ्यायचं आहे गाळून. हे पहा, असं पूर्णपणे गाळून काढून घ्यायचं आहे पाणी. हे पहा, रेडी झालेत चिप्स. 10:30 वाजता घातले होते, संध्याकाळी 5 वाजता काढले. आता मी हे सकाळी फ्राय करत आहे. हे बघा, किती पांढरे शुभ्र झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, अजिबात काळे पडलेले नाही आहेत. हा आमचा मणी आहे, मध्येच येतोय. हे पहा, किती छान वाळलेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. तुम्ही डबामध्ये भरून ठेवू शकता. वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता. हे पहा, किती छान फ्राय होत आहेत. हे पहा, किती पांढरे शुभ्र झालेले आहेत. मी फ्राय केले आता. हे बघा, बघा. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका. मी अजून पुढं रव्याची कुरडी बनवणार आहे. तर ते बघण्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल, नोटिफिकेशन येईल. तर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.